अनेकांनी विशेषतः मराठवाड्यामध्ये देवस्थानच्या जमिनी लाटण्याचं काम केलेलं आहे आणि देवस्थानच्या जमिनी लाटून त्या वर्ग 2च्या वर्ग 1 करून त्या विक्री करून त्याचे डेव्हलपमेंट करून विल्हेवाट केलेली आहे। त्यांच्यासाठी हे बिल आहे अशी माझी शंका आहे। लोक त्यामुळे कोर्टात गेलेले आहेत। कोर्टात गेलेल्या लोकांना भरपूर मारहाण झालेली आहे। त्यांना अगदी जीवे मारण्याचे प्रसंग गेल्या 15 दिवसात महिन्याभरात झालेले आहेत आणि एकंदर अशा पद्धतीने अनेक लोक कोर्टात गेलेली आहेत। माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की हा खुलासा करा की देवस्थानच्या जमिनी ज्या डिस्प्युटेड आहेत, ज्या कोर्टात गेलेल्या आहेत, ज्याला लोकांनी चॅलेंज केलेलं आहे, त्या जमिनीसाठी हे लागू होणार नाही। याच्यामध्ये सर्वाधिक टार्गेट झालो मी। माझ्यावरती अध्यक्ष महोदय, माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती 30 गुन्हे दाखल करण्यात आले। अध्यक्ष महोदय, कुठेकडूनच गुन्हा दाखल करता येत नाही म्हणून वक्फ बोर्डाकडून गुन्हा दाखल करण्यात आला। अध्यक्ष महोदय, DYSPनी चौकशी केली, त्याच्यात माझं आणि माझ्या कुटुंबियाचं कुठं नाव आलं नाही। नंतर SCची म्हणजे ॲडिशनल कलेक्टरची ॲडिशनल SPची चौकशी लावली, त्याच्यात काय आलं नाही। पुन्हा माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेब असताना एक SIT नेमण्यात आली, याच्यात तरी सापडतोय का म्हणून SIT नेमली। अध्यक्ष महोदय, त्या SIT मध्ये कुठेही माझं माझ्या कुटुंबियाचं नाव आलं नाही। या सरकारच्या कालावधीत झाले नाही। माननीय उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचा काही संबंध नव्हता, परंतु राष्ट्रवादीच्या लोकांनी ACBची चौकशी सुद्धा लावली। अध्यक्ष महोदय, ACBची सुद्धा चौकशी झाली, ओपन इन्क्वायरी झाली। ओपन इन्क्वायरीमध्ये सुद्धा कुठेही माझं किंवा माझ्या कोणत्या याचा काहीही संबंध आला नाही, अशा प्रकारचे क्लिअर हे झालं। अध्यक्ष महोदय, जयंत पाटील जे सांगतायत ते काही लोक अहिल्यानगरच्या रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं, त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं, तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं। सुरेश धस यांनी हाणमार केली। अध्यक्ष महोदय, 10-15 दिवस झाले आणि 15 दिवसाच्या नंतर सुद्धा अजून कुठेही चौकशीमध्ये काही सापडत नाही आणि उठायचं सुटायचं आणि इज्जती घ्यायच्या, अशा कोणाच्याही इज्जती घेण्याचा तुमचा संबंध नाही। जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की असं कोड्यामध्ये बोलू नका। जे काय व्हायची त्या सगळ्या चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे। गेलोत अध्यक्ष महोदय, 5-5 वर्ष याच्यामध्ये चौकशीला सामोरं गेलो, त्याच्यामध्ये कुठेही काय सापडलं नाही। आणि आता जे तुम्ही भांडणं म्हणतायत ना, कोणाची भांडणं झाली, काय झालं, त्याची चौकशी करावी। मी SPंना स्वतः पत्र दिलंय तिथल्या की याची खरोखरच चौकशी करा। हे कोणी भांडणं केलं आणि कोणाबरोबर भांडण झालंय त्याच्याशी आमचा संबंध नसताना सुद्धा विनाकारण कोणाला तरी उचलायचं, फेसबुकवरती बोलायला लावायचं, अध्यक्ष महोदय मीडियावरती बोलायला लावायचं आणि माणसाच्या लोकप्रतिनिधींच्या इज्जती घ्यायच्या, हा धंदा जरा बंद करावा, अशा प्रकारची माझी विनंती आहे। पण मी सन्माननीय सुरेश धस यांना परत विनंती करतो, त्यांचं मी नाव घेतलं नाही, काही विषय नाही। माझा दावा एक आहे की काही लोकांनी हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप केलेल्या आहेत, त्या जमिनींना हा कायदा लागू नये। आता कुठं मारहाण झाली याचा मी उल्लेख केला, मी काय नाव त्यांचं घेतलं का, पण त्यांनी उभा राहून स्वतःवर एखादी गोष्ट माणसानं स्वतः अंगावर कशी घ्यायची ह्याचा उत्तम आदर्श तुम्ही घालायला लागलाय। तुम्ही एवढे मॅच्युअर परिपक्व आहात, कशाला बोलायचं? तुमचा काय संबंध नसेल तर कशाला विषय काढताय? तुमचं मी नाव घेतलं नाही, तुमच्यावर अजून आरोप करायचा आहे मला, पण अजून केलेला नाही, त्यामुळे कशाला गडबड करताय? ज्यावेळी होईल त्यावेळी बघू ना।